की आपण स्टार्ट करू. जे जॉईन होतील ते होतील. सगळे प्रोग्राम कळलेत सगळ्यांना. कोणतरी काल मला मेसेज केला होता व्हॉट्सअपवर स्लो शिकवा म्हणून. वी विल गो स्लो. ठीक आहे, स्लो जाऊया आपण. काय कुठले प्रोग्राम कळले नसेल तर प्लीज रिप्लाय. म्हणजे कुठला प्रोग्राम रिपीट करायचा आहे का, आपण कुठपर्यंत आलो होतं. तर आपण आपल्या पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नंबर चेक करायचा आहे इथपर्यंत आपण प्रोग्राम शिकलेला आहे. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर आपण चेक केले. ओके, लार्जेस्ट अमंग दी वन केलं, म्हणजे 3 नंबर मधला लार्जेस्ट नंबर कसं ओळखायचा हे चेक केलंय. लीप इयरचा प्रोग्राम चेक केलाय. ओके, फॉर लूप बघितलंय. ओके, आता आपल्याला बघायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे जाऊ दे. प्लीज रिप्लाय येस और नो. पुढे जाऊ दे सगळ्यांना. क्लिअर आहे? काल जे आपण मागच्या लेक्चरला जे प्रोग्राम घेतलं होतं, लीप इयरचा घेतला होता, 3 नंबर मधला मोठा नंबर कसं ओळखायचं ते घेतला होता. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांनी प्रॅक्टिस केले प्रोग्राम्स? येस और नो? रिप्लाय करा सगळे. 30 विद्यार्थी जॉईन आहेत, फास्ट रिप्लाय करा. येस और नो? तर आपल्याला पुढचं बघायचं आहे. पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट फिबोनाची सिक्वेन्स. काय फिबोनाची सिक्वेन्स? एनीवन रिप्लाय? व्हॉट इज एन फिबोनाची सिक्वेन्स? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट अ फिबोनाची सिक्वेन्स. ओके, काय एनी क्वेश्चन? कोणाला माहिती आहे का व्हॉट इज फिबोनाची सिक्वेन्स? कोणाला माहिती आहे का व्हॉट इज अ फिबोनाची सिक्वेन्स? प्लीज रिप्लाय येस और नो. कोणी ऐकलंय का फिबोनाची सिक्वेन्स बद्दल? माहित असेल तर प्लीज रिप्लाय करा, नसेल तर नो म्हणा, म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल. येस और नो? बघू पहिले सिरीज काय बघू, मग फिबोनाची सिक्वेन्स काय ते बघू. फिबोनाची सिक्वेन्स बघू काय असतं. फिबोनाची सिक्वेन्स म्हणजे काय असतं? तर एक नंबरची सिरीज आहे फिबोनाची. म्हणजे तर स्टार्टिंग नंबर्स काय आहेत? 0 आणि 1. म्हणजे स्टार्टिंग नंबर. ओके, तुम्ही काय करणार आहे, 0 मध्ये 1 ची ऍडिशन करणार. 0 मध्ये 1 ची ऍडिशन केली तर काय येईल? 1 येईल. 1 प्लस 1 ची ऍडिशन करणार आहे. 1 प्लस 1 ची ऍडिशन करणार. आन्सर इज 2. ओके, 2 प्लस 1 ची ऍडिशन करणार. ऍडिशन इज 3. ओके, 3 प्लस 1 ची ऍडिशन करणार. 3 प्लस 2 ची ऍडिशन करणार. आन्सर इज 5. ओके, 5 प्लस 3 ची ऍडिशन करणार. आन्सर इज 8. ओके, 8 प्लस 5 ची ऍडिशन करणार. ओके, 8 प्लस 5 ची ऍडिशन किती होती? 13. ओके, 13 प्लस 8 ची ऍडिशन करायची. That is 21. अशी सिरीज काय जाईल? पुढे जाईल. इट इज कॉल्ड फिबोनाची सिक्वेन्स और फिबोनाची सिरीज. क्लिअर आहे सगळ्यांना? येस और नो? सिरीज क्लिअर आहे सगळ्यांना? फिबोनाची सिरीज काय आहे त्याचा यूज बघा कुठे. जर मी फिबोनाची सिरीज किंवा सिक्वेन्स, आणि इट्स राईट, सिक्वेन्स पण बरोबर आहे, सिरीज पण बरोबर आहे. हे जर मी बघितलं व्हॉट इज फिबोनाची सिक्वेन्स, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. ओके,
म्हणजे जगामध्ये कुठली गोष्ट अशी नाही की इट इज नॉट फॉलोइंग द फिबोनाची. म्हणजे तुमची गॅलेक्सी असेल, ओके, गॅलेक्सी इज फॉलोइंग द फिबोनाची सिरीज. त्यानंतर हरिकेन जे होतं चक्रीवादळ, इट विल फॉलो द फिबोनाची सिक्वेन्स. कुठला पण फ्लॉवर जे आहे जगामध्ये इट इज अ फिबोनाची सिक्वेन्स. ओके, म्हणजे तुम्ही सनफ्लॉवर जर घेतलं, सूर्यफूल, सूर्यफुलाच्या जे पाकळ्या असतात इट इज अन फिबोनाची सिक्वेन्स. सूर्यफूल जे असतं जे पाकळ्या जरी तुम्ही मोजले तरी हा फिबोनाची सिक्वेन्स निघतो. एनिथिंग इन द वर्ल्ड इज फिबोनाची. तुमची फेस जरी बघितला, एवढे अट्रॅक्टिव्ह फेस आहेत जगामध्ये इन्क्लुडिंग मोनालिसा, इट इज अन फिबोनाची सिक्वेन्स. ओके, यूएसचे प्रेसिडेंट इट इज अन फिबोनाची. तुमचं फेस कसं पूर्णपणे फिबोनाची सिक्वेन्स. जेवढे अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहेत जगामध्ये ऑल आर बाय फिबोनाची सिक्वेन्स. हे कळतं सगळ्यांना? हे सिक्वेन्स जो आहे तो आपण पायथॉन मध्ये प्लॉट करायचा. इव्हन मोनालिसा ते फिबोनाची सिक्वेन्स मध्ये ड्रॉ केले, फिबोनाचीच्या रेशो मध्ये ड्रॉ केले. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? प्लीज रिप्लाय येस ऑर नो. म्हणजे वर्ल्ड मध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ती फिबोनाची सिरीज शिवाय तुम्ही सांगू शकता. इन्क्लुडिंग एव्हरीथिंग इन द वर्ल्ड फ्रॉम गॅलेक्सी टू डीएनए. डीएनए सिक्वेन्स स्ट्रक्चर इट इज ऑल्सो फिबोनाची सिक्वेन्स. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? व्हॉट इज अन फिबोनाची? खूप वेगवेगळ्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो, फिबोनाची सिक्वेन्सचा, तिच्या रेशोचा. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? प्लीज रिप्लाय. ओके, आता आपण त्याचा प्रोग्राम बघू की फिबोनाची सिक्वेन्सचा प्रोग्राम हा पायथॉन मध्ये कसं लिहायचा. तर फर्स्ट तुम्हाला आता कळले एन टर्म, स्टार्टिंग टर्म काय फिबोनाचीच्या 0 आणि 1 या दोन टर्म आहेत फिबोनाचीच्या स्टार्टिंग टर्म्स. ओके, मग मी इनपुट घेणार आहे आणि मला किती टर्म्स पर्यंत जायचंय? 10 टर्म्स पर्यंत जायचंय, 12 टर्म्स पर्यंत जायचंय, 40 टर्म्स पर्यंत जायचंय, 100 टर्म्स पर्यंत जायचंय. ओके, या सगळ्या गोष्टी पण त्या फिबोनाची सिक्वेन्स मध्ये ऍज अ इनपुट म्हणून देणार आहे. ओके, फर्स्ट 2 टर्म्स काय असणार आहेत फिबोनाची मध्ये? दॅट इज 0 अँड 1. 0 आणि 1 या फिबोनाची सिक्वेन्स मधल्या 2 टर्म्स असणार आहेत बाय डिफॉल्ट. काउंट मी 0 ठेवणार आहे. ओके, आणि मला काउंट करत जायचं 0 1 2 3 4 5 6 7 8 जे काय असं मला सिक्वेन्स जो दिला तो सिक्वेन्स मला फॉलो करायचा. म्हणून मी काय केलं, इफ n टर्म्स आर लेस दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे तुम्ही निगेटिव्ह नंबरची फिबोनाची सिरीज निघत नाही. ओके, तर आपण मग काय करायचं की नंबर्स फक्त पॉझिटिव्ह असले पाहिजेत. म्हणून मी टेस्ट कंडिशन चेक केली. इफ n टर्म्स आर लेस दॅन ऑर इक्वल टू 0, तुम्ही मेसेज द्यायला पाहिजे प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह नंबर. आणि फिबोनाची मध्ये सगळे नंबर काय असतात? पॉझिटिव्ह असतात. इफ, मग दुसऱ्या कंडिशन काय केली, इफ एलिफ वापरलं. एलिफ मध्ये काय कंडिशन टाकली, इफ n टर्म्स आर इक्वल टू 1. ओके, मग एक नंबरची सिरीज फिबोनाची तुम्ही प्लॉट करू शकता. ओके, त्यानंतर एल्स मध्ये काय करू शकता, इफ n टर्म्स इज लेस दॅन काउंट, n टर्म्स काउंट पेक्षा लहान असेल तर मग आपल्याला किती टर्म्स पर्यंत जायचंय? n टर्म्स पर्यंत जायचं आपल्याला. काउंट करत 10 टर्मचं काढायचंय, 10-12 टर्मचं काढायचंय. त्यांनी काय केलं, प्रिंट n1 केलं. त्यानंतर nth टर्म काढण्यासाठी मी काय केलं, n1 प्लस n2 केलं. n1 प्लस n2 केलं आणि अपडेट केलं nला. ओके, आणि पुढच्या वेळेस काय केलं, n1 इज इक्वल टू n2, n2 इज इक्वल टू n2. म्हणजे फिबोनाची सिरीज प्लॉट करताना इतर लक्षात घ्या, जेव्हा फिबोनाची सिरीज प्लॉट करणार आहे 0 असेल, 1 असेल, 1 असेल, 2 3, म्हणजे थोडक्यात काय होतंय, त्याला x केलं
आणि ह्याला वाय केलं, तर पुढच्या वेळेस काय करायचंय, ह्याला एक्स करायचंय आणि ह्याला वाय करायचं. पुढच्या वेळेस ह्याला एक्स करायचंय, ह्याला वाय करायचं. पुढच्या वेळेस ह्याला एक्स करायचंय, ह्याला वाय करायचं. म्हणजे टर्म्स मी चेंज करत जाणार आहे, एक्स वाय एक्स वाय एक्स वाय असं. आलं लक्षात? म्हणून इथं मी काय केलं, व्हेरिएबल चेंज नावाची मी एक मेथड इथं केली. इथं मी मेन फॉर्म्युला लिहिला, n इज इक्वल टू n1 प्लस n2 स्टार्टिंगला. नंतर अपडेट काय केलं, व्हॅल्यू n1 n2 ला n1 मध्ये टाकलं आणि n ला n2 मध्ये टाकलं. आणि मी काय केला, काउंट मी इन्क्रीज केलं. सो आय कॅन प्लॉट दी फिबोनाची सिरीज. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? आणि मी तो काउंट प्रिंट करणार आहे आता. दॅट इज अ फिबोनाची सिरीज. सगळ्यांना कळलं एक्सप्लेनेशन मी काय केलं फिबोनाचीला, हाऊ टू इन्क्रीमेंट. प्रोग्राम मी लिहू आता, रन करून दाखवू तुम्हाला फिबोनाचीचा. येस और नो? प्लीज रिप्लाय फास्ट. फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम लिहून दाखवू तुम्हाला. बघायचं सगळ्यांना आउटपुट कळलं, कॉन्सेप्ट तर कळली, सिरीज काय आहे वगैरे. प्लीज रिप्लाय येस और नो. येस, प्लीज गाईज रिप्लाय येस और नो. फिबोनाची सिरीज आणि त्याचा प्रोग्राम, हाऊ टू क्रिएट फिबोनाची सिरीज. सगळ्यांना क्लिअर आहे? येस और नो रिप्लाय करा फास्ट. 34 जण आहेत. काल कुठल्या तरी एका विद्यार्थ्यांनी मला रिप्लाय केला होता, स्लोली शिकवा, स्लोली शिकवतो. तर हे रिप्लाय करा, येस और नो. कळलं तुम्हाला सगळ्यांना? येस प्लीज. बाकीचे रिप्लाय करा, बाकीचे लोक रिप्लाय करा, येस और नो. आता आपण प्रोग्राम बघूया पायथॉन मध्ये लिहून. आपल्याला आउटपुट जे पाहिजे ते दिसतंय. मी आयडल चालू करतो, न्यू फाईल. ओके, माझा प्रोग्राम मी आणला, सेव्ह इट फर्स्ट. डेस्कटॉपला मी प्रोग्राम मध्ये सेव्ह करतो. फिबोनाची n टर्म्स इज इक्वल टू काय केलं मी परत एकदा एक्सप्लेन करतो प्रोग्राम आणि मग रन करून दाखवतो वाटलं. n टर्म्स मध्ये मी काय केलं, इनपुट घेतलं, किती टर्म्सचा मला फिबोनाची काढायचं आहे. आय कॅन डिसाइड. ओके, 10 टर्मचा फिबोनाची काढायचा आहे, 20 टर्मचा काढायचा आहे, 100 टर्मचा काढायचा आहे, 1000 टर्मचा काढायचा आहे. आय कॅन फाइंड. ओके, त्या पद्धतीने मी n टर्म्स देणार आहे. इनिशियल नंबर कुठले असतील, 0 and 1. 0 and 1 these are initial numbers for फिबोनाची सिक्वेन्स ऑर सिरीज. काउंट मी पहिल्यांदा 0 केला. ओके, काउंट 0 केल्यानंतर काय आलं, काउंट मी 0 केला, त्यामुळे काय आलं, मला काउंट पहिल्यांदा 0 सेव्ह झाला. आता n टर्म्स काय पाहिजे, माझ्या पॉझिटिव्ह पाहिजेत. सगळ्या टर्म्स काय पाहिजेत, माझ्या फिबोनाचीच्या पॉझिटिव्ह पाहिजेत. दॅट इज n टर्म्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 केलं. लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर काय मेसेज आला पाहिजे, प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर, असं प्रोग्राम आपला प्रिंट झाला पाहिजे. ओके, इफ एलिफ मध्ये काय आलं पाहिजे, एलिफ जर इक्वल टू 1 असेल तर 1 एका नंबरची फिबोनाची सिरीज इज n1 म्हणजे 0 असते. ओके, एल्स म्हणजे तुम्ही 10 टर्म 15 टर्म 4 टर्म असं एंटर केलं तर फिबोनाची सिरीज काय असली पाहिजे, इट शुड बी, आपण जे प्रेडिक्ट केलंय 0 1 1 2 3 5. ओके, 8 13 21 34 असं पुढे गेली पाहिजे सिरीज. ओके, मग मी काय केलं, व्हाईल लेस दॅन ऑर इक्वल टू n टर्म्स असं मी प्रिंट केलं. व्हाईल लेस दॅन ऑर इक्वल टू n टर्म्स असं मी टाकलं. म्हणजे n टर्म्स पेक्षा काउंट मला काय पाहिजे, लहान पाहिजे. तर मी लूप माझं काय, व्हाईल लूप ट्रू म्हणजे स्टार्ट करणार.
मी प्रिंट N1 करणार आहे फर्स्ट, N1 मग पुढच्या गोष्टी. ओके, मग N1 प्रिंट केलं, त्यानंतर काय करायचं, N तर काढायचं आहे मला. मी काय करणार, N1 प्लस N2 म्हणजे दोन जे सिग्नल आहेत त्यांची काय करणार मी, दोन जे आहेत त्याची मी बेरीज करणार. दॅट इज दी फिबोनाची मला फर्स्ट व्हॅल्यू मिळेल. मग N2 ची व्हॅल्यू N1 ला देणार, N त्याची व्हॅल्यू N2 ला देणार आणि काउंट प्लस करणार. आणि जोपर्यंत काउंट N टर्म पेक्षा मोठा होत नाही तोपर्यंत व्हाईल लूप आपल्या पुढं टर्म्स क्रिएट करेल. लेट्स चेक किती टर्म्स पाहिजे. समजा मला 10 टर्म्स पाहिजे. फिबोनाची सिक्वेन्स फॉर 10 टर्म्स. पहिलं 0 1, 0 1 ची बेरीज 1, 1 1 ची बेरीज 2, 1 2 ची बेरीज 3, 3 2 ची बेरीज 5, 5 3 ची बेरीज 8, 8 5 ची बेरीज 13, 13 8 21, 21 आणि 13 is 34. So we can plot the Fibonacci sequence. तर ते रन करून दाखवतो. समजा 0 टाकलं मी, please enter a positive integer. ते मेसेज येईल, इट शुड बी ग्रेटर दॅन 0. मायनस टाकलं, प्लीज एंटर अ पॉझिटिव्ह इंटिजर, असं मेसेज येईल. समजा मी 100 टर्म्स टाकले, 100 टर्म्सचा माझा फिबोनाची तयार झाला. इथपर्यंत 10 होते. 11वी टर्म, 12वी टर्म, 13वी, 14वी, 15वी असं वी कॅन गो अप टू 100 टर्म्स. समजा कोण म्हटलं मला जास्त पाहिजे सर अजून, ठीक आहे, नाही 1000 टर्म्सचा काढू शकतो. 1000 टर्म्सचा फिबोनाची तुम्ही काढू शकता. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. प्लीज रिप्लाय येस और नो. क्लिअर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. फिबोनाची सिरीज कशी काढली आपण N टर्मची. प्लीज रिप्लाय येस और नो गाईज, फास्ट. सगळ्यांनी येस जर केलं तर मला कळेल तुम्हाला कळतंय का नाही. अजून एक रन करून दाखवली. 7 टर्म्स तर लिहिले, 7 टर्म्सचा फिबोनाची. ट्वेंटी टर्म्स लिहिले, 20 टर्म्सचा फिबोनाची. क्लिअर आहे सगळ्यांना. प्लीज रिप्लाय येस और नो. लवकर लवकर रिप्लाय करा. येस, ऑल 38 स्टुडंट्स प्लीज रिप्लाय येस और नो फास्ट, म्हणजे मला कळणार नाही. तर तुमच्यातले कोणतरी कलिग्स मला मेसेज टाकतायत आपल्या ग्रुपमधले की प्लीज गो स्लो सर, प्लीज एक्सप्लेन इन डिटेल, वी आर फ्रॉम 4 ब्रांच. स्लोली शिकवत आहे, प्लीज रिप्लाय फास्ट. अजून काय शंका असेल तर यू कॅन रिप्लाय सर, हे कळलं नाही, का वापरलंय, त्यासाठी वापरलंय, का वापरायचं. येस, प्लीज आस्क क्वेश्चन्स. यू शुड आस्क क्वेश्चन्स. मग मला कळेल की तुम्हाला काय कळलंय, कितीपर्यंत, किती लेवल पर्यंत तुम्हाला शिकवायचंय. क्लिअर आहे सगळ्यांना. अजून एकदा विचारतो, क्लिअर असेल तर वी विल गो टू द नेक्स्ट प्रोग्राम. नेक्स्ट प्रोग्राम इज फॉर हाऊ टू डिस्प्ले मल्टिप्लिकेशन टेबल इन Python. Simple program. Okay. So I will explain. We have to explain multiplication table like this. I will draw. How should I want the output? तर आता समजा मला 12चा टेबल करायचं, तर मला असं डिस्प्ले झालं पाहिजे. 12 × 1 = 12. मला काय डिस्प्ले झालं पाहिजे, 12 × 2 सेकंड लाईनला = 24. असं करत करत सिरीज कुठपर्यंत गेली पाहिजे,
12 into 10 120 असं माझा टेबल डिस्प्ले झाला पाहिजे. ओके, कळलंय सगळ्यांना काय आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले करायचं आहे. ओके, आणि मी एक नम घेतलं त्यासाठी. नम काय तिथं इंटीजर आहे. 12 मध्ये मी नम सेव्ह करणार आहे. ओके, 12 त्यामध्ये सेव्ह केलं की काय होईल, नम इज इक्वल टू फॉर लूप मध्ये मला टाकणार आहे त्या नमला मी, आणि मी काय म्हणणार आहे फॉर आय इन द रेंज. कुठून ते कुठपर्यंत रेंज घेणार आहे मी, 1 to 11 पर्यंतची मी रेंज घेणार आहे. का तर मला 12 नी मल्टिप्लाय करायचं आहे प्रत्येक वेळी. 12 into 1, 12 into 2 to 12 into 10 असं मला करायचं आहे. मी फॉर लूप घेतलं, एक कॉन्स्टंट इंटिजर घेतलं. त्यानंतर फॉर लूप मध्ये काय फॉर आय इन द रेंज 1 to 11, म्हणजे आपण बघितलं रेंज इट स्टार्ट्स फ्रॉम 0 गोज टू 11 म्हणजे 10 पर्यंत जाणार आहे. दॅट इज 11. ओके, मग प्रिंट काय केलं, नंबर म्हणजे हा 12 ला प्रिंट केलं, कारण ते 12 प्रत्येक वेळी मला पाहिजे 12 into 2 असं दिसायला पाहिजे. मी नमला प्रिंट केलं. हे काय कॅरेक्टर आहे, इट इज अन कॅरेक्टर, म्हणजे इंटूचं चिन्ह एक्स, इंटूला मी काय टाकलं एक्स टाकलं. आय काय असणार आहे, हे असणार आहे 1 to 10 म्हणजे आय असणार आहे. आणि ऍक्च्युअल काय असणार आहे, इक्वल टू ला इक्वल टू, आणि नमला मी काय केलं नम इंटू आय केलं. 12 into 1 चं जे काय आन्सर आहे 12, 24 वगैरे ते मला दिसतं. क्लिअर आहे सगळ्यांना. येस, क्लिअर आहे लॉजिक. मल्टिप्लिकेशन टेबल कसं करायचं. बाकीचे रिप्लाय करा येस और नो. 40 स्टुडंट्स आहेत आपल्याकडं. स्लोली चाललो आपण आता स्टेप बाय स्टेप. सगळ्यांना कळतंय. सो वी विल गो. आता प्रोग्राम बघूया आपण कसं वर्णन करायचं, आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन काय काय करावे लागतील ते पण आपण बघणार आहे. राइट द प्रोग्राम. सेव्ह करतो मी. डेस्कटॉप. इट इज टेबल. काय केलं, इनपुट केलं मी. ओके, नमला इनपुट करतो मी. मी अजून एकदा टेबल करून दाखवतो फॉर्म. मी कमेंट करतो. इथे 12 चा टेबल तुम्हाला दिसेल तयार झालेला. ओके, 12 into 1, 12 into 2, 12 into 24 to 12 into 10. क्लिअर आहे सगळ्यांना. येस सर नो. तो टेबल तयार केलाय. एक मिनिट. तर ते रन करून दाखवलं. प्रोग्राम आहे आपला. 12 दिलाय, 12चं टेबल तो डिस्प्ले करेल. आय विल रन. 12 into 1 to 12 into 10 तुमचा टेबल डिस्प्ले झाला. 12 into 1 is 12, 12 into 10 is 20, 120 पर्यंतचा टेबल काय झाला, डिस्प्ले झाला.
क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपल्याला काय करायचं या प्रोग्राम मध्ये, एक छोटंसं मॉडिफिकेशन करायचं. नंबर मी बाय डिफॉल्ट ठेवला होता. आता मला इनपुट मधनं मला पाहिजे ते नंबर घेऊन मला टेबल तयार करायचं. तर मी इनपुट घेतला, इंटीजर घेतला, इंटीजरचा इनपुट घेतला, म्हणजे इंटीजर असलेला इनपुट घेतला, नाहीतर बाय डिफॉल्ट इनपुट इज स्ट्रिंग. ओके, मग ते इनपुट घेतला आणि एक मेसेज केला, डिस्प्ले मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ. ओके, आणि मग इनपुटचं काय केलं, रेंजच्या ठिकाणी मी ते नमच्या ठिकाणी ते मी टाकणार. मला बाय डिफॉल्ट कुठला पण टेबल करतो, म्हणजे आता मला किती 17चा टेबल करायचा. 17चा टेबल, इनपुटला 17 घेतला, 17 × 1 to 17 × 10 पर्यंत मी टेबल तयार केलं. समजा तुम्हाला मोठा टेबल तयार करायचा, इथं फक्त रेंज चेंज करायची. इथं 21 जर केला रेंज, तर तो 20 पर्यंतचा टेबल दाखवेल. समजा 11 टाकून ते 1 to 20चा टेबल ते दाखवेल. 11 10 पर्यंतच घेतो, तरी पण तुम्हाला वाढवायचं असेल तर यू कॅन इन्क्रीज. मला टेबल मोठा करायचा आहे, समजा इथं मी टाकलं 101. 100चा टेबल पण तुम्ही प्रिंट करू शकता. घेतल्या नंबर 16, 100 ने मल्टिप्लाय करत जाईल. L1 दिलं की प्रिंट द नंबर बिटवीन 1 to 10. 17 × 2 = 34, 17 ते 10चा टेबल त्यांनी प्रिंट केला. क्लिअर आहे सगळ्यांना? येस और नो? क्लिअर आहे हाऊ टू क्रिएट मल्टिप्लिकेशन टेबल? येस और नो? प्लीज रिप्लाय. येस, बाकीचे रिप्लाय करा, येस और नो. पुढचा प्रोग्राम आहे फॅक्टोरियल काढायचा. सो फॅक्टोरियल आपल्याला काढायचं आहे पायथॉन. कसं काढणार फॅक्टोरियल? येस, कोणतरी सांगा व्हॉट इज मीन बाय फॅक्टोरियल? फॅक्टोरियल म्हणजे काय? तुम्हाला फॅक्टोरियल काढायचं असेल तर काय करावं सांगा. इंजिनिअरिंगच्या आता कोर ब्रांचचा प्रश्न विचारलाय मी. व्हॉट इज फॅक्टोरियल? समजा फॅक्टोरियल मला पायथॉन मध्ये काढायचं. पहिले फॅक्टोरियल असतं तरी काय? मोस्ट इम्पॉर्टंट. फॅक्टोरियल म्हणजे काय आणि कसं काढायचं? प्लीज रिप्लाय येस और नो. माहिती आहे का व्हॉट इज फॅक्टोरियल? ते काय आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन नाही आहे. मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक, आता इंजिनिअरिंगचे आहात तुम्ही सगळे विद्यार्थी. येस, मिटकरी दीपालीनी बरोबर आन्सर दिले. व्हॉट इज, समजा आपल्याला 5चा फॅक्टोरियल काढायचा आहे, तर इट शुड बी 5 × 4 × 3 × 2 × 1. दॅट इज कॉल्ड 5 फॅक्टोरियल. सगळ्यांना माहिती आहे. 5चा फॅक्टोरियल जर काढायचं असेल तर इट शुड लाईक दिस. म्हणजे 5चा फॅक्टोरियल जर काढायचं ठरलं तर 5 आणि त्याचा फॅक्टोरियलचा सिम्बॉल असा असतो. म्हणजे काय येणार? इट इज 5 × 4 × 3 × 2 × 1. इट इज कॉल्ड फॅक्टोरियल. समजा 7चं काढायचं तर काय करायचं? 7 × 6 × 5 × कुठपर्यंत जायचं? × 1 पर्यंत जायचं. राईट. दॅट इज कॉल्ड फॅक्टोरियल. क्लिअर आहे सगळ्यांना?
येस सर नो, काहीतरी रिप्लाय करा म्हणजे मला कळेल. शॉर्ट मध्ये मेसेज लिहायचा असेल तर YN टाईप करा, म्हणजे मेसेज लिहायला पण जर तुम्हाला हे लागत असेल टाईम. बाकीचे रिप्लाय करा फास्ट. तर ह्या फॅक्टोरियलचा प्रोग्राम आपल्याला पायथॉन मध्ये लिहायचा. ओके, सिंपल प्रोग्राम आहे आणि तो आपल्याला पायथॉन मध्ये लिहायचा. लेट्स चेक इथे लिहायचं बघूया. फर्स्ट काय करणार मी, एक नंबर सेव्ह करणार. नम नावामध्ये मी 7 नंबर सेव्ह केला. ओके, नम मध्ये काय केलं मी, 7 नंबर सेव्ह केले. आता 7चं फॅक्टोरियल मला काढायचं. तर फॅक्टोरियल नावाचं एक मी इंटिजर घेतलं, त्यामध्ये 1 सेव्ह केलं. ओके, आणि मग मी चेक केलं की नम काय 0 पेक्षा मोठा आहे का नाही, कारण निगेटिव्ह नंबरचं फॅक्टोरियल नसतं मॅथमॅटिक्सच्या रूल प्रमाणे. ओके, तर आपण काय म्हणायचं, सॉरी फॅक्टोरियल डज नॉट एक्झिस्ट ऑफ निगेटिव्ह नंबर, असं आपण प्रिंट करायचं नंबर जर 0 पेक्षा लहान असेल. एलिफ असेल तर काय असतं, तर नंबर इक्वल टू 0 असेल तर 0चा फॅक्टोरियल काय असतं, बाय डिफॉल्ट 1 असतं. ते आपल्याला डिस्प्ले करायचं. एल्स म्हणजे रेंज आली आपल्याकडे, आता 0 पेक्षा मोठं, 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आलं, एल्स मध्ये जायचं. एल्स मध्ये बघा आपण काय म्हणतो, रेंज तयार करतोय. फॉर आय इन रेंज काय म्हणायचं, 1 टू नम प्लस 1 ची रेंज करायची आपल्याला. फॅक्टोरियल मध्ये काय करायचं, नम प्लस 1. 7 टाकलं तर 8 पर्यंत जायचं, म्हणजे 7 पर्यंत जातं, कारण रेंज स्टार्ट फ्रॉम 0. काउंट आपण 1 ने वाढवायचं रेंजचं. म्हणून मी काय केलं, नम प्लस 1 केलं, म्हणजे 1 ने त्याची रेंज इन्क्रीज केली. ओके, आणि मग काय केलं, फॅक्टोरियल इंटू आय ने त्याला मी मल्टिप्लाय करत गेलो. ओके, फॅक्टोरियल 1 आहे, 1 इंटू 1, 1 इंटू 2, 1 इंटू 3, असं मी करत मी फॅक्टोरियल डिस्प्ले करतो. लेट्स चेक. सेव्ह केलं मी. फॅक्टोरियल नावाचा प्रोग्राम मी चेक केला. तर आता मला 7चं फॅक्टोरियल काढायचं आहे. मी फक्त निघतंय का मला 7चं फॅक्टोरियल. 7चं फॅक्टोरियल जर काढलं, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 इंटू 7, 7चं फॅक्टोरियल काय येईल, 105040. सो आय कॅन चेंज हिअर नंबर. 5चं काढायचं तुम्हाला, 5चं फॅक्टोरियल. तर बघा, 1 इंटू 2 इंटू और 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 जर केलं तर 120 आन्सर येईल. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे हाऊ टू फाइंड फॅक्टोरियल? प्रोग्राम मध्ये काय करायचं, इनपुटला बाय डिफॉल्ट इनपुट घेत होतो. आता मला इनपुट घेता आलं पाहिजे, तर मी नमला कमेंट करतो आणि मी काय करतो, नमला इनपुट डिक्लेअर करून टाकतो. इनपुट म्हणजे काय, कीबोर्डवरनं तुम्हाला इनपुट घेता आलं आणि पाहिजे त्या नंबरचं तुम्हाला फॅक्टोरियल काढता येईल. तर तिची लाईन इथे इंटिजर डिफाईन केलं मी कीबोर्डला. इंटिजर इनपुट घेतलं आणि एंटर अ नंबर. आता आपण पाहिजे त्या नंबरचं ते एंटर नंबर कुठला पाहिजे, नंबर 33 पाहिजे. सो इट विल फाइंड फॅक्टोरियल ऑफ 33. 33 इंटू 32 इंटू 31 इंटू 30 ते 1 पर्यंत ते मल्टिप्लिकेशन होत जाईल. तर एवढं त्याचं ते आन्सर येईल. समजा तुम्हाला मोठ्या नंबरचं काढायचं आहे,
मोठ्या नंबरचं पण तुम्हाला दिसेल. 1000 काढलं तर एवढं मोठं फॅक्टोरियल आलं. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर नो? प्लीज रिप्लाय येस और नो. बाकीचे रिप्लाय करा. फॅक्टोरियल कसं काढलं आपण पायथॉन मध्ये? क्लिअर आहे सगळ्यांना? प्लीज रिप्लाय फास्ट येस और नो, म्हणजे मला पुढे जायला सोपं पडेल. प्लीज गाईज फास्ट रिप्लाय करा येस और नो. प्लीज रिप्लाय फास्ट येस और नो. पुढच्या प्रोग्रामला जाऊ मग आता सगळ्यांनी येत असेल तर. पुढचा आहे पायथॉन मध्ये प्रोग्राम लिहायचा आपल्याला. डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल नंबर कसं ऍडजस्ट करायचं किंवा चेंज करायचं. ओके, आपण मग बघूया. काय बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल या नंबर काय करायचं आपल्याला पायथॉन मध्ये कन्वर्ट करायचं. तर त्यामध्ये काय बिन बायनरी मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर बिन लिहायचं, ऑक्टल मध्ये डिस्प्ले करायचं असेल तर ओसीटी लिहायचं, हेक्साडेसिमल मध्ये डिस्प्ले करायचं असेल तर एक्स लिहायचा. त्याचा उपयोग कुठं होतो की जेव्हा तुम्ही IoT ला काम करणार आहे, ब्लूटूथ स्टॅकला काम करणार आहे, वायफाय स्टॅकला काम करणार आहे किंवा बरेच अजून डिजिटल सिस्टीम मध्ये स्काडासाठी काम करत असाल तुम्ही. ओके, स्काडा बेस्ड सिस्टीम तयार करायची तुम्हाला पायथॉन मध्ये. सो यू कॅन यूज दिस मेथड्स. तेव्हा तुम्हाला बायनरी नंबर्स, हेक्साडेसिमल नंबर यासोबतच डेटा तुम्हाला येत असतो. तुम्हाला तो कन्वर्ट करून घ्यायचा आहे, ॲज इट इज वापरायचा आहे, अप टू यू. तेच आपण ऑपरेशन इथं आता शिकणार आहे. हाऊ टू कन्वर्ट डेसिमल टू बायनरी, ऑक्टल अँड हेक्साडेसिमल. बायनरी मध्ये करायचं असेल तर बिन लिहायचं, ऑक्टल मध्ये करायचं असेल तर ओसीटी लिहायचं, हेक्साडेसिमल मध्ये करायचं तर हेक्स लिहायचं. करू सिंपल प्रोग्राम आहे छोटा. नंबर कन्व्हर्जनचा प्रोग्राम आहे. लेट्स सी दिसतंय का आपल्याला. 334चा बायनरी ते दाखवेल. 334चा बायनरी, ऑक्टल अँड हेक्साडेसिमल. आता आपण नोन नंबर घेऊया आपले, मी तुम्हाला सोपं पडेल. सर मी इथं 1 बिटचा नंबर घेतला 255. 255 जर घेतला तर 255चं मला ते बायनरी दाखवेल. ऑल आर 1, 8 1 असेल तर इट इज 255. ऑक्टल मध्ये 377 आणि हेक्साडेसिमल मध्ये SF. म्हणजे त्या ठिकाणी मी घेतलं 1023. 10 बिट नंबर येतो. सो आय कॅन यूज 10 बिट बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल.
समजा मी 12 बीट घेतला, 12 बीट म्हणजे 4096 रन केलं, ते 4 बीटचा मला 4095 नॉट 9695 4095 जर घेतला तर मला 12 बीटचं बायनरी, त्याचं ऑक्टल आणि हेक्साडेसिमल. 16 बीट घेतलं तुम्ही, 16 बीट म्हणजे काय असतं, 65535 जर का 16 बीट सिस्टीम घेतलं मी तर we can display 16 bit data 4 times f 16 times 1 we can display in binary, octal and hexadecimal. क्लियर आहे सगळ्यांना? येस सर नो? कळलं नंबर कन्वर्जन कसे केले पायथॉन मध्ये, बायनरी, ऑक्टल अँड हेक्साडेसिमल. हाऊ टू रन न्यू प्रोग्राम विदाउट क्लिअरिंग प्रिव्हियस प्रोग्राम. म्हणजे नाही कळलं मला, पण काय म्हणायचं तुम्हाला? हाऊ टू रन न्यू प्रोग्राम विदाउट क्लिअरिंग प्रिव्हियस प्रोग्राम विथ न्यू व्हॅल्यूज म्हणजे काय? प्लीज म्यूट काढून बोला, काय म्हणायचं तुम्हाला? अनम्यूट युअर सेल्फ आणि बोलू शकता तुम्ही. प्रोग्राम समोर ठेवतो, मला सांग काय करायचं, तुझी एक्सपेक्टेशन काय मला कळेल. कोण आहे 36 नंबर? सांग काय, कुठं चेंजेस करायचे तुला? अनम्यूट युअर सेल्फ आणि बोल, तुझा प्रश्न मला क्लिअर नाही. इथे कुठे चेंज पाहिजे तुला सांग. तू अनम्यूट झाल्याशिवाय मला कळणार म्हणजे क्वेश्चन आणि क्लिअर आहे. बोल ना बाबा, बोल बोल, तुला काय बोलायचंय बोल. तुझं माईक चेक कर, तुला काय म्हणायचंय बोल. मला कुठल्या प्रोग्राम मध्ये तुला कुठं चेंजेस करून पाहिजे ते सांग. ओके, तुझा आवाज येत नाहीये, प्लीज स्पीकर चेक कर किंवा हेडफोन काढून स्पीकरवर टाक म्हणजे तुला बोलायला सोपं पडेल. दुसरा कोण मित्र असेल त्याला फोन करून सांग की हा प्रॉब्लेम आहे माझा, सरांना सांगा म्हणून. तुझ्याकडनं होत नसेल म्हणजे माईकचा प्रॉब्लेम होत असेल तर. पण वेट करू. हा बोला. हॅलो, हा आता येतो का आवाज? हा येतोय येतोय. हा हा सर, जेव्हा आपण म्हणजे प्रोग्राम टाईप केला ठेवा. आणि नंतर आपण रन केल्यानंतर त्याच्यात कंटिन्युअसली आपल्याला कसं लिहायचं हे समजलं नाही मला. कंटिन्युअसली म्हणजे म्हणजे आता तुम्ही हे डेसिमल 65535 हा तो तुम्ही रन केलात. हे का रन केला. हा हा, मग आता आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू जर घ्यायची असेल आउटपुट मध्ये तर ती कशी घ्यायची लूप वाईज ते समजलं नाही. नेक्स्ट म्हणजे व्हॅल्यू आपण आता कट करतो तो ना. प्रोग्राम लिहिलाच नाही ना आपण. मी काय करतोय दरवेळेस प्रोग्राम रन करतोय. ओके, हा प्रोग्राम रन केलं की काय होतं ते इथं हे जेव्हा असे कोड्स येतात इथं प्रोग्राम तुमचा स्टॉप झालेला असतो. ओके, मग मी तर हे बंद करतो सरळ शेल विंडो आणि परत एकदा रन करतो. हा सर, ते न करता आपल्याला कंटिन्युअसली करायचं असेल तर कसं करायचं ते? येतं ते पण येणार आहे. व्हाईल लूप मध्ये इथं व्हाईल लूप टाकायचं. ओके, व्हाईलला ट्रू करून टाकायचं. व्हाईलला ट्रू करून जर टाकलं तू तर ते इनपुट घेत राहील. कंटिन्युअसली इनपुट घेणार ते रन केलेल्या प्रोग्राम मध्ये. हो हो, एक मिनिट दाखवतो. इथं मी काय करतो, फर्स्ट इंटिजर घेतो, इथे इनपुट घेतो, मी इथं टाकतो एंटर नंबर. क्लिअर क्लिअर. ओके, आता हा सगळा प्रोग्राम जो आहे मी व्हाईल मध्ये टाकतो. व्हाईल
आणि याला इन्व्हेंटेशन देतो. आता स्टॉप होणार नाही प्रोग्राम. टाकलं 33 आलं का, परत एंटर अ नंबर 25, परत टाकलं 99. ओके ओके. काय व्हाईल मध्ये घ्यावं लागतं त्याला. व्हाईल लूप मध्ये त्याला ठेवावं लागेल. मी जेव्हा व्हाईल लूप काढतो तेव्हा ते एकदाच रन होतं. क्लिअर आहे? हो हो. थँक्यू सर. क्लिअर आहे सगळ्यांना आता काय करायचं तुम्हाला? तर आपण वाईल्ड लूप न टाकता कंटिन्युअस ठेवू शकत नाही का? नाही रे, व्हाईल लूप किंवा फॉर लूप दोनपैकी कुठलं तरी एक लूप तुम्हाला करावं. ट्रू कंडिशन दिल्याशिवाय व्हाईल लूप रन होणार नाही ना. तुम्ही काय करता, नेहमी आपण व्हाईल लूपचं कसं बघितलंय, कंडिशन ट्रू करावं लागते व्हाईल लूपची. म्हणून मी कंडिशन ट्रूच केली. व्हाईल लूपला सांगितलं की कंडिशन ट्रूच आहे, मग ते रन होणार आहे. नाहीतर व्हाईल लूपला काय, कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंतच रन होतं ना. मी कंटिन्यू ट्रूच करून टाकली त्याला. फॉल्स केले तर ते रन होत नाही. म्हणजे कंडिशन फॉल्स करायचं इथं प्रश्नच येत नाही. आलं का लक्षात? कंटिन्यू रन करायचं आहे तर व्हाईल ट्रू करून टाकायचं. व्हाईल लूप मध्येच राहील, याच्या बाहेरच येणार नाही ते. जोपर्यंत तुम्ही प्रोग्राम टर्मिनेट करत नाही तोपर्यंत ते बाहेर येणार. त्यासाठी ट्रू लिहिलं. तर तुम्ही काय करायचं, व्हाईलला कंडिशन देत होता. कंडिशन ब्रेक झाली की ते फॉल्स झाली की बाहेर येतं. फॉल्स कंडिशनच नाही आहे इथं. कंटिन्युअसली मला रन करायचं, त्यामुळे मी ट्रू लिहून टाकलं त्याच्या आत. क्लिअर आहे सगळ्यांना? कंटिन्युअसली रन होईल फॉल्स व्हाईलला ट्रू केलं तर. आणि कधी तो थांबेल, जेव्हा तुम्ही शेलला टर्मिनेट कराल तेव्हाच तुमचा प्रोग्राम ब्रेक होईल, अदरवाईज होणार. ते कंटिन्युअस राहील. सिंटॅक्स चुकीचं जातं जर नुसतं आपण व्हाईल केलं तर. व्हाईल चार्ट मध्ये जर काही लिहिलं नाही त्यामध्ये काहीतरी लिहावं लागतं, अदरवाईज विल डिस्प्ले. आणि व्हाईलला ट्रू करावंच लागेल ना. व्हाईल लूप चार्ट जर तुम्हाला द्यायचं असेल, रन करून दाखवलं बघा मी, व्हाईल चार्ट काहीच लिहिलं नाही. तर व्हाईल लूप कधी रन होईल, ट्रू और फॉल्स असेल तरच रन होईल. आता ट्रू नाहीये म्हणजे बाय डिफॉल्ट इट इज अ फॉल्स. त्यामुळे लूपच्या आतच जात नाही ते जोपर्यंत तुम्ही ट्रू करत नाही. कारण व्हाईल लूप इट इज अ कंडिशनल इन पायथॉन. व्हाईल लूप काय कंडिशनल आहे, तो ट्रू असेल तरच रन होणार आहे, अदरवाईज नो. म्हणून मी काय केलं इथं दाखवलं तुम्हाला. मी काढली कंडिशन, आता रनच झालं नाही प्रोग्राम. इथे काढली कंडिशन, ट्रू काढलंय मी आणि रन केला प्रोग्राम. काही दिसणार नाही कारण लूपच्या आतच जाणार नाही. हा काय होईल, डायरेक्ट इथं येईल. इथं काय लिहिलंय, काहीच नाही लिहिलं, त्यामुळे काहीच होणार नाही. जेव्हा मी ट्रू लिहिणार आहे तेव्हाच माझा प्रोग्राम काय जाणार आहे, व्हाईलच्या आत जाणार आहे. आणि आय शुड डिस्प्ले एंटर अ नंबर. एंटर अ नंबर. जोपर्यंत ट्रू देत नाही तोपर्यंत वर्क करत नाही. कारण त्याचं पायथॉन मध्ये डेफिनेशनच तसं दिलंय, ज्यांनी तयार केली त्याच्यावर. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? तुम्ही कुठला जरी लूप घेतला पायथॉन मध्ये, ऑल आर कंडिशनल. इफ एल्स घेतला तरी इफ कंडिशन, म्हणजे तुम्ही मॅच करताय म्हणजे काय करायचं, ट्रूच करता तुम्ही. म्हणजे इक्वल टू 0 मॅच झालं म्हणजे इट इज अ ट्रू. अँड ऑर गेट बघितलं आपण, अँड ऑर गेट मध्ये पण कंडिशन मॅच केली आपण, पॉझिटिव्ह निगेटिव्हला. तिथं पण 1-1 झाल्याशिवाय लूपच्या आत जात नाही ना तुम्ही. ऑलवेज आर कंडिशन्स ट्रू असल्याशिवाय लूप कुठलं स्टार्ट होत नाही. व्हाईल असेल, फॉर असेल, इफ एल्स असेल, एलिफ असेल, सगळे लूप कंडिशन शुड बी ट्रू तरच ते बाहेर येईल. किंवा ज्या कंडिशनला ट्रू येईल ते कंडिशनला लूप होईल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, मग आपण इथं स्टॉप करूया, जास्त नको घ्यायला. तुम्ही या 3 प्रोग्राम आज घेतलेले प्रॅक्टिस करा. काही शंका असेल तर ऑलवेज वेलकम. हॅलो सर. हां बोला.
ज्यावेळेस आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतो ना सर, ते डाटा पहिला एक्झिक्युशनचा केलेला असतो ना, तो क्लिअर कसा करायचा? हा, आता समजा हा प्रोग्राम रन केला, ट्रू काढतो. इंडेंटेशन फक्त व्यवस्थित फॉलो करा. लूप असेल तर इंडेंटेशन काय आणि लूप नसेल तर इंडेंटेशन काय. आता समजा हा प्रोग्राम मी रन केला, काहीतरी नंबर टाकला 25. आता मला हा क्लिअर करायचा, हाच ना, शेल क्लिअर करायचा ना तुला. हा, येस सर. काय नाही, बंद करून टाकायचं इथनं वरनं बंद केले की ते क्लिअर होते. आपण एंटर नंबर परत नंबर टाकलं. दरवेळेस शेलला क्लिअर इथं करायचं नसेल तर इथं पण आहे, शेल क्लिअर म्हणून येतं. इथं रिस्टार्ट शेल म्हणून येते. F6 दाबलं की रिस्टार्ट होईल शेल. विंडो आहे, एडिट आहे, क्लिअर. सर आपण, हॅलो सर, हा बोला. आपण कसं सी मध्ये क्लिअर स्क्रीन करतो सुरुवातीला बरोबर आहे. प्रोग्रामच्या, तसे इथं नाही. काय कर ऑप्शन नाही आहे का? कमांड ती क्लिअर स्क्रीनची, पण आपण यूज केली नाही अजून. आहे ती पण कमांड आहे, ओके सर. ती केली नाही अजून. का माहिती का, प्रोग्राम एवढं फास्ट रन होतं, तू इथे डिले टाकलेला नाहीये. प्रोग्राम रन होईल आणि क्लिअर होईल, म्हणजे तुला आउटपुटच दिसणार नाही ओके. जर केलं तर. म्हणून मी ते केलं नाही. मेथड येते क्लिअर करता, पण प्रोग्राम रन होऊन आपोआप क्लिअर होईल. एवढं फास्ट होईल की तुला कळणार पण नाही कधी आउटपुट आला आणि क्लिअर झालं. तुम्ही काय म्हणणार, प्रोग्रामच रन झाला नाही सर, म्हणून ते क्लिअर स्टेटमेंट मी टाकलं नाही. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? आपण मग इथं स्टॉप करू. ओके, पुढच्या लेक्चरला नेक्स्ट प्रोग्रामिंग शिकू. ओके, स्पीड ठीक आहे सगळ्यांना? ओके, या स्पीडने जाऊ दे उद्याचं लेक्चर पण. येस सर, नो? ठीक आहे, मग आपण स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आता प्रोग्राम देतो, प्रॅक्टिस करा सर. वी विल स्टॉप.